हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत नॉन परफेक्ट स्क्वेअर नंबर कशा प्रकारे काढायचे। एका साईडला तुम्हाला स्क्वेअर नंबर दिले असतील 1चा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर, 3चा स्क्वेअर, अशा प्रकारे 10 पर्यंतचे स्क्वेअर नंबर तुम्हाला दिसून राहिले असेल। जर एखादी व्हॅल्यू जे रूटमध्ये आली असेल, जसं आपण घेतलं 25चा स्क्वेअर नंबर आपल्याला काढायचा आहे, तर आपण ते सोप्या भाषेमध्ये सांगू शकतो का 25 ही कोणाची स्क्वेअर नंबर आहे, 5 ची आहे। पण एखादा नॉन परफेक्ट स्क्वेअर नंबर आला, जसं आपण लिहिलं 24 ची व्हॅल्यू किती येणार, यासाठी आपल्याला भरपूर सारं कष्ट करावं लागतं आणि आपल्याला माहिती नाही पडत की याचे आन्सर कसं येणार। आज आपण सोप्या ट्रिक्सद्वारे बघू 24 ची व्हॅल्यू किती येणार। तर 24 हा नंबर कोणत्या स्क्वेअर नंबरच्या जवळपास आहे ते बघायचं। कोणाच्या जवळपास आहे, 5च्या स्क्वेअर म्हणजे 25च्या जवळपास आहे। तर 24 आपण अशा प्रकारे पण लिहू शकतो, आता 25 मायनस 1। आता 25 हा कोणाचा स्क्वेअर नंबर आहे, तो नंबर आहे 5च्या, त्यामुळे इथे 5 लिहिलं, मायनस आहे तर मायनस जसं तसं लिहायचं, न्यूमरेटरमध्ये लिहायचं 1 आणि या 5ची का करायची, टॉईस करायची। 5 ची टॉईस किती होणार आहे, 10। आणि हा जे इक्वेशन आपण सॉल्व्ह केलं तर बघा की 10 × 5 झाले 50, 50 मधून 1 मायनस केलं म्हणजे झाले 49/10, म्हणजे याचे आन्सर किती येणार आहे, 4.9 हे याचे आन्सर झाले। म्हणजे अशा प्रकारे सोप्या ट्रिक्सद्वारे लागेल तुम्ही नॉन परफेक्ट स्क्वेअर नंबर काढू शकता। तर साधारणतः कमेंट बॉक्समध्ये सांगा √11 ची व्हॅल्यू किती येणार, हे लागेल कमेंट बॉक्समध्ये लवकरात लवकर सांगा। अशा प्रकारचे शॉर्ट ट्रिक्स व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लाईक व शेअर करा। धन्यवाद।